हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल प्रिशा की दुनिया। तर कसे आहेत तुम्ही सगळे? तर आज ब्लॉग मी मराठीत बनवत आहे, कारण की मी ह्याच्या पहिले 2 ब्लॉग बनवले आहेत हिंदीतून। पण आता मी म्हणजे बघेल की सपोर्ट कुठल्या ब्लॉग्सला चांगले भेटतात। जर मला मराठी ब्लॉग्सला चांगले सपोर्ट्स भेटले तर मी मराठीतून ब्लॉग्स बनवत जाईल। आणि आता आम्ही थोडं बाहेर निघालो आहे, कारण की काल आम्ही प्रिशाच्या पप्पाचे कपडे शॉपिंग केली होती, तर ते थोडं एक्सचेंज करून आणायचं आहे। आणि प्रिशा आता खेळती आहे, प्रिशा पण रेडी झाली आहे। तर मी तुम्हाला दाखवते आता प्रिशाला। तर ही बघा आमची प्रिशा, आणि ही प्रिशाची बहीण म्हणजे तिच्या मावशीची मुलगी श्रद्धा। तर प्रिशा हाय कर सगळ्यांना। आज तिला ट्युशनला जायचं होतं, म्हणून ती शाळा लवकर सुटल्या कारणास्तव ती इथे आली। आणि मग ती आली तर प्रिशा पण तिच्याशी थोडी म्हणजे खेळायला वगैरे लागली, थोडी खुश झाली। कारण की तुम्हाला तर सगळ्यांना माहीतच आहे की प्रिशाची थोडी तब्येत खराब आहे, आणि तिला औषध वगैरे प्यायचं म्हटलं की ती खूप नाटक करते, आणि तिला स्टीम वगैरे पण द्यावी लागते। हे बघा तिची स्टीम मशीन पण इथंच ठेवली आहे, आत्ताच स्टीम देऊन तिथं ठेवली आहे। मी म्हटलं आल्यावर ते आवरून घेईल। तर अजून काय, तर आम्ही आता म्हणजे बाहेर जाऊन येतो आहे, आणि मग मी येऊन मला जेवणसुद्धा बनवायचं आहे। प्रिशा इकडे बेटा, येऊन मला जेवणसुद्धा बनवायचं आहे। तर लवकर जाऊन, कारण की मग मी म्हटलं की श्रद्धाला पण ट्युशनला जायचं आहे, तर मग तिला पण ट्युशनला सोडतो, आणि तिथून आम्ही मग बोईसरला जाऊन जे पण कपडे एक्सचेंज करायचे ते करून घेतो। तर मी भेटते तुम्हाला थोड्याच वेळेत। तर इथे आता श्रद्धा प्रिशाची मस्ती करत होती की तू नको येऊस, मी जाते, तू घरीच राहा, असं प्रिशाला म्हणत होती। ती तसं बोलली म्हणून तिला एवढा राग आला की तिने डायरेक्ट रडायलाच सुरुवात केली। तर प्रिशाला फिरायला खूप आवडतं, बघा आता ती कशी डायरेक्ट निघून। तर हे बघा प्रिशाला किती घाई झाली आहे बाहेर जायची। तिला बाहेर म्हटलं की तिला फिरायला जास्त आवडतं। तर इथे आता प्रिशाचे पप्पासुद्धा निघाले आहेत, प्रिशा पण त्यांच्याबरोबर निघाली। तर चला मी पण निघते, आणि मी भेटते तुम्हाला थोड्याच वेळात। तिने काय लावलं काळा काळा तोंडाला? तर आता आम्ही निघालो आहोत, आणि श्रद्धाला पहिले आम्ही ट्युशनला सोडू, आणि मग नंतर आम्ही जाऊ बोईसरला पुढे। आणि हे बघा आमच्या इथूनचं भाजी मार्केट नाही सांगता येणार, हे रस्त्याच्या कडेला ह्या मावशी लोक बसतात, आणि सगळी वाडीची भाजी असते, खूप छान असते इथे। म्हणजे तुम्हाला सगळी वाडीचीच भाजी भेटेल, आणि मेन भाजी मार्केटमध्ये आहे। हे रस्त्याच्या कडेने तुम्हाला सगळं गावठी भाजीच भेटणार, म्हणजे जी घरगुती लावलेली भाजी असते तीच तुम्हाला भेटेल। तर आता पुढे बघा, आता हे आमचं बोईसरचं बोईसर स्टेशन आहे हे आमचं। आणि आता आम्ही शॉपमध्ये आलो आहोत, आणि कपड्याचे पाहत आहोत, एक्सचेंज करून घ्यायचं म्हटलं। आणि हे जिथे मी हात ठेवलेला हा टी शर्ट आम्ही पहिले घेतला होता, पण त्याला थोडंसं म्हणजे होल होतं, म्हणून आम्ही त्याला एक्सचेंज करून घेतलं। तर चला मग पुढे तुम्ही व्हिडिओ पाहत राहा, मी भेटते तुम्हाला थोड्या वेळात। प्रिशा तर मित्रांनो, मी तुम्हाला आता खूप म्हणजे टायमानंतर भेटते आहे, कारण की मी सकाळी व्लॉग स्टार्ट केला होता, त्याच्यानंतर आम्ही बोईसरला गेलो। त्याच्यानंतर घरी आल्यावर आम्ही प्रिशाच्या आजी आजोबांना भेटण्यासाठी तिथे गेलो, प्रिशाच्या आजी आजोबांच्या घरी। नंतर आम्ही आलो, आणि मग आलो थोड्या वेळ, मग आम्ही रेस्ट केला। आता प्रिशा अजूनसुद्धा झोपली आहे, आणि प्रिशाचे पप्पासुद्धा। मग मला लक्षात आलं की मी हा व्हिडिओचा एंड केलाच नाही आहे, म्हणून मी ह्या व्हिडिओचा आता एंड करते आहे। जर तुम्हाला माझा हा ब्लॉग मराठीमधून हा ब्लॉग माझा जर तुम्हाला आवडला असेल, तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन दाबा, कारण की माझ्या व्हिडिओचा नोटिफिकेशन तुम्हाला येईल। आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्हाला जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचवता येईल तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचवा, आणि मला
सपोर्ट करा, कारण की मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स करा. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.